धनंजय मुंडे साहब ने बताया कि सुप्रीम कोर्ट का कोई ऑर्डर है, सुप्रीम कोर्ट के ऑर्डर को ध्यान में रखते हुए इस बिल का फैसला करना चाहिए। मगर इस बिल का जो मेरा मत है, मैं सदन में आपके माध्यम से रखना चाहता हूं। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर पालिका में जो डिलिमिटेशन हुआ 20% पे 6, 3.87 पे 9, अध्यक्ष महोदय पॉपुलेशन एक जगह पे, मगर जो बाउंड्री जो बनी इस वार्ड की, वो पर्टिकुलरली किसी को मदद करने के लिए वो बाउंड्री बनाई गई। स्पेशली उस वार्डों को तोड़ा गया, उस वार्डों से निकाला गया। ये जो डिलिमिटेशन हुआ है, ये मुंबई के और मुंबई कर के हित में नहीं हुआ है। अध्यक्ष महोदय, मेरी आपके माध्यम से गवर्नमेंट से ये रिक्वेस्ट है कि आने वाला मुंबई महानगर पालिका का चुनाव 227 वार्ड की बाउंड्री जो पुरानी थी उस पे करना चाहिए। मेरा आपके माध्यम से सत्ता अध्यक्ष महोदय, इससे मुंबई कर को इंसाफ मिलेगा। जो अध्यक्ष महोदय, मैं आपको बताना चाहता हूं, कुछ वार्ड तो ऐसे बने हैं देवेंद्र फडणवीस जी जैसे साइकिलिंग ट्रैक बनाया रहेगा, कोई नाला नहीं, कोई रेलवे का बाउंड्री नहीं, कोई मेन रोड का बाउंड्री नहीं, जिसको जैसा मांगता था उस तरह से वार्ड बना दिया गया है। और एक एक वार्ड को मुख्यमंत्री महोदय, एक एक कॉर्पोरेटर का वार्ड 3-3 वार्डों के अंदर, 3-3 वार्डों के अंदर, मैं भी एमएलए, रईस वहां का कॉर्पोरेटर, यामिनी यादव एमएलए, कहीं पर तो हमारे और अध्यक्ष जी के बीच के वार्ड, यानी कई एमएलए, और वो छोड़िए सर, कहीं कहीं बी वार्ड भी लगता है, सी वार्ड भी लगता है, ई वार्ड भी लगता है। ऐसे ऐसे वार्ड में कॉर्पोरेटर काम कैसे करेगा, लोग कैसे जाएंगे? तो अध्यक्ष महोदय, ये जो डिसीजन है, मेरी आपसे रिक्वेस्ट है कि मुंबई का आने वाला इलेक्शन मुंबई करके इंसाफ के लिए, उनको फायदे के लिए 227 वार्ड पे होना चाहिए। उसके लिए जो भी आवश्यक सुप्रीम कोर्ट को जो आपको डिटेल देना है, मेहरबानी करके दीजिए और इसके फेवर के अंदर ऑर्डर लाइए। ये मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। रईस शेख। अध्यक्ष महोदय, विधानसभा विधायक क्रमांक 19 पे मैं अपना मत रख रहा हूं और मैं ये मांगनी करता हूं कि जो निर्णय हुआ है कि 227 वार्ड के ऊपर मुंबई महानगर पालिका का इलेक्शन हो, वही सही है। क्योंकि जैसे अमीन भाई ने कहा इस वक्त कि डिलिमिटेशन जो किया गया, उसके उद्देश्य में आप जाएंगे तो आपको पता चलेगा कि ठराविक लोगों को फायदा पहुंचाने के लिए डिलिमिटेशन किया गया। मैं आपको उदाहरण दूंगा, जहां से अमीन भाई एमएलए है, मैं वहां से नगर सेवक था। दादा, उस वार्ड को 3 हिस्से में बांट दिया गया, यानी एक यादी ली गई कि जिन जिन लोगों से परेशानी है उन सबके वार्ड को कैसे तोड़ना चाहिए। और उसमें गलती इन लोगों ने कितनी की, 227 वार्ड जब बने थे तब भी डिलिमिटेशन हुआ, 211 वार्ड बना और एक वार्ड का हिस्सा मेरे वार्ड में आया। उससे पहले वो एससी वार्ड था। अब नया वार्ड बनाने के लिए नागपाड़ा से शुरू किए, रेलवे लाइन को क्रॉस किए, मसगांव गए, मसगांव से फिर नहीं इनको संतुष्टि हुई तो डोंगरी गए और एक वार्ड बनाया ताकि वो एक पर्टिकुलर रिजर्वेशन में जाए। डेमोक्रेसी के साथ इतना बड़ा खिलवाड़ नहीं होना चाहिए और हम इसका निषेध भी करते हैं। कई वार्ड के साथ ऐसा किया गया। कई ऐसे नगर सेवक जो 20-20, 25-25 साल से अपना काम कर रहे हैं, उनके वार्ड को टारगेट करके तोड़ा गया। डेमोक्रेसी या राजकारण मैनिपुलेशन से नहीं आना चाहिए, जनता की आवाज से आना चाहिए। इसलिए मैं चाहता हूं कि आने वाला इलेक्शन 227 वार्ड जो जैसे है उनके ऊपर हो। ये जो मैनिपुलेटेड डिलिमिटेशन है इसको रद्द किया जाए और मुंबई को इंसाफ दिया जाए, यही मैं कहना चाहता हूं। धन्यवाद। सम्मान्य रवींद्र वायकर जी। अध्यक्ष महोदय, यापूर्वीच मी ज्या वेळेला हे बिल मांडण्यात आलं होतं 2022चे विधानसभा विधेयक क्रमांक 19, त्या अनुषंगाने मी कोर्टाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याकडे मागणी केली होती। मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 पार्टमध्ये मुंबई महानगरपालिका ॲक्च्युली वाटलीच गेलेली आहे। मुंबई शहर, मुंबई पश्चिम उपनगर
आणि मुंबई पूर्व उपनगर आणि ह्या बाउंड्रीज सर्व ह्या ठरलेल्या गेलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने 227 वॉर्ड या आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये होते. या 227 वॉर्डमध्ये त्यावेळची लोकसंख्या आणि ती लोकसंख्या ही सेन्सास जो झाला होता हा 2011 रोजी हा सेन्सास झाला होता आणि त्या अनुषंगाने मुंबईचे वॉर्डचं डिवायडेशन झालं होतं. हे करत असताना 227 वॉर्ड प्लस 5 नगरसेवक कॉप केले जायचे. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 नगरसेवक प्लस 5 नगरसेवक हे कॉप केले जायचे. याचाच अर्थ की मुंबईची लोकसंख्या वाढत असताना ही आपण कसं ठरवतो मुंबईची लोकसंख्या? ज्या वेळेला सेन्सास झालं त्यावेळेला मुंबईचे रस्ते 1940 किलोमीटरचे होते. 1940 किलोमीटरचे. आज उत्तरामध्ये या सभागृहामध्ये उत्तर ज्या वेळेला दिलं गेलं त्याच्यामध्ये देखील 2000 किलोमीटरचे रस्ते या मुंबई शहरात झालेले आहेत. म्हणजेच 1940 किलोमीटर आणि त्याच्यामध्ये 60 किलोमीटरचे रस्ते वाढलेले आहेत. याच्यामध्ये जो एरिया आहे हा 445 किलोमीटरचा एरिया हा मुंबई शहराचा सांगितला गेलेला होता. त्याच पद्धतीने तो आता 437 किलोमीटरचा आता तो 456 किलोमीटरचा एरिया हा दाखवला गेलेला आहे. बाउंड्रीज दाखवले गेलेले आहेत आणि वाढलंय. आणि याच्यामध्ये इन्क्लूड काय केलं होतं ते मॅनग्रोव्ह जो एरिया आहे. पहिल्याने जो एरिया होता हा मॅनग्रोव्ह एरिया देखील आपण दाखवत नव्हतो, परंतु यामध्ये मॅनग्रोव्ह एरिया देखील आपण दाखवला आहे. आणि त्या अनुषंगाने हे मतदारसंघ वाढवणं, कारण मोठमोठ्या बिल्डिंग्स होतात. पहिल्याने चाळी व्हायच्या, आता बिल्डिंग्स होत चाललेल्या आहेत. या 2011 नंतर सेन्सास नंतर आज आपण 2022 मध्ये आहोत आणि त्यामुळे बिल्डिंग्स वाढताना लोकसंख्या किंवा घरकुल ही उभी वाढतात, व्हर्टिकल वाढतायत, हॉरिझॉन्टल नाही. आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येच्या मानाने ते वॉर्ड वाढले गेले होते. आणि हा विषय हा इथपर्यंत इथे आणता जो राज्यकर्ते होतात ज्या वेळेला याच्या अगोदर आत्ताचे असलेले मुख्यमंत्री त्यावेळेला युडीचे मंत्रीच होते, त्यावेळेला त्यांच्या लक्षात देखील आलं होतं तर त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं. पुन्हा आता सत्ता बदल झाल्यानंतर अशा पद्धतीचं बदल घडवून आणणं याचं एक्सप्लेनेशन देतील. परंतु कोर्टाच्या माध्यमातून जे काही चाललेलं आहे, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे त्यांनी सांगितलंय, लिस्ट द मॅटर आफ्टर 5 वीक्स अलॉंग विथ द त्यांनी 25/08/2022 आणि डायरेक्शन दिलेले आहे. वी डायरेक्ट द पार्टीज टू मेंटेन स्टेटस को फॉर अ पिरियड ऑफ 5 वीक फ्रॉम टुडे. हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण आपण करायला पाहिजे. आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवरती बसलेला आहात, आपल्याला संपूर्ण कळतं कोर्टामध्ये आमच्या केसेस देखील तुम्ही चालवता आणि चालवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने इथली केस देखील आपल्या कोर्टात आलेली आहे. तर याच्यावरती सुप्रीम कोर्टाने दिलेलं डायरेक्शन हे योग्य आहे की या सभागृहामध्ये आणलेलं हे विधेयक योग्य आहे आणि ते विधेयक झालं पाहिजे, याच्यावरचा निर्णय हे आपण दिला पाहिजे आणि तो द्यावा. सन्मान्य आदित्य ठाकरे. अध्यक्ष महाराज, मी आपल्याकडे एकच स्पेसिफिक प्रश्न विचारत आहे. कायदे मंडळ आहे,